स्वागत आहे मित्रांनो तुमचं BBS लॉवर यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जातोय धुळ्याला। तर धुळ्याला जायचं कारण असं आहे की आपण भरपूर दिवसापासून कालूरामजी आणि लोकेश भाऊंच्या गॅरेजला गेलेलो नाही आहे। तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला भरपूर दिवस झालेले। तर चला आता त्या ठिकाणी नवीन नवीन कोणत्या गाड्या बनता येते पण बघू आपण। तर चला आता धुळ्याला आपण निघू। मित्रांनो आपण आता फायनली धुळ्या शहरात पोचलेलो आहे। तर संध्याकाळचा टायमिंग गर्दी भरपूर आहे। ठीक आहे, आपण आता लवकरच कालूरामजी आणि लोकेश भाऊंच्या गॅरेजला पोचणार आहेत। तर फायनली मित्रांनो आपण आता पोचलेलो आहे। तर हालत खूप खराब झाली, तर ट्रॅफिक होती त्यामुळे। तर ठीक आहे, आता आपण जाऊ। भरपूर गाड्या दिसत आहे मध्ये तरी पण। तर नेहमी स्टॉक असतो लोकेश भाऊ आणि कालूरामजी यांच्याकडे। तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि नवीन नवीन गाड्या बघा। नेहमीप्रमाणे आपण कालूरामजी यांच्या गॅरेजकडनं स्टार्ट करतो। तर समोरच एक 909 गाडी उभी आहे आणि या ठिकाणी बघू शकतो तुम्ही कालूरामजी यांचा वर्कशॉपचा कॉन्टॅक्ट नंबर आहे। तर यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करायचं आहे नवीन गाडी बनवण्यासाठी। तर ही एक 909 गाडी आहे। तर काम जवळपास अर्धं काम झालेलं आहे आणि एक टाटा अल्ट्रा आहे। तर तिचं पण काम अजून प्लॅटफॉर्मचं काम झालेलं आहे आणि एक ठिकाणी DJ वरती पण बँड बनवण्याचं काम चालू दिसत आहे। तर बँड छोटी गाडी आहे, बँडची मित्रांनो आहे। या ठिकाणी एक आपण इकडच्या साईडने स्टार्ट करू। तर इकडच्या साईडने एक गाडी लावलेली 909। तर तिचं पण मॉडिफिकेशनसाठी गाडी आलेली आहे, न्यू अपडेटसाठी। आणि इकडच्या साईडला पण एक आपल्याला 4 LPD दिसते आणि इकडच्या साईडला पण एक आयशर गाडी आहे। तर फ्रंटने बघू आपण। तर या गाडीचं नाव काय आपल्याला काय आयडिया नाही, आपण बघू। तर एक मारवाडची पण गाडी आलेली आहे, त्या बँडच्या गाडीचं नाव मला कन्फर्म आठवण नाही, पण ते दादांनी मला सांगितलेलं होतं। तर जवळपास त्यांची गाडी शक्यतो ती हीच असणार आहे, श्री गणेश रोडला। ही गाडी तुमची का? फास्ट आहे भाऊवाल्यांची काही। आणि दुसरी गाडी काही। तर मित्रांनो ही गजानन बँड खेडेगाव यांची गाडी आहे असं दादा त्यांनी सांगितलेलं आहे। आणि समोरच भाऊ बँड जानवे यांची गाडी आहे, भारत बँड। आणि आपली जयशंकर बँड फास्ट आहे, गाडी पण अपडेट झालेली पूर्ण। तर मागच्या साईडला बघू शकतो तुम्ही लायनरी हायड्रोलिक केलेली आहे, स्लायडिंग। की श्रीराधे अंबाड्याची गाडी मित्रांनो, टाटा अल्ट्रा। तर तिचं पण अपडेटसाठी आलेली आहे गाडी। तर मागच्या साईडला काम चालू आहे गाडीचं। स्वागत आहे मित्रांनो तुमचं BBS लॉवर यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण आलो आहे धुळ्याला। तर या ठिकाणी आहे जयशंकर बँड फास्ट यांची गाडी आली आहे मित्रांनो, न्यू गाडी बनते त्यांची। तर हा स्पेशल जयशंकर बँड फास्ट यांच्या गाडीचा स्पेशल ब्लॉग आहे मित्रांनो हा।
तर पूर्ण दाखवतो मी तुम्हाला कशी बनवलेली आहे गाडी मागच्या साईडला पण. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. ते पण आहेत आलेले. तर मित्रांनो साईडने काही असा लुक आहे गाडीचा. तर या गाडीमध्ये किती बेस येते काही आपल्याला आयडिया नाही, तर आपण मोजून सांगू. तर साईडला पण असं रेग्युलर आहे. तर मागच्या साईडला स्लायडिंग मीड काढलेले आहेत लायनरी. तर त्यांच्या गाडीचं कुशनचं काम चालू आहे कवर बनवण्याचं. तर मालेगाववरनं आलेले कुशन कवर बनवणार आहे. तर त्यांचं जागेवरतीच काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. तर मध्ये वेस आणि मध्ये लायनरी हायड्रोलिक पण आहे आणि स्लायडिंग पण आहे त्यांचे. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही. तर या ठिकाणी काही महाराष्ट्र शासनाच्या तर असा काही लुक आहे मित्रांनो गाडीचा. तर मित्रांनो या गाडीमध्ये 16 बेस आणि 1600 RPचा सेटअप आहे या गाडीमध्ये. तर हायड्रोलिक करता येतं भाऊन ते. तर 16 बेस आणि 1600 RPचा दाम काय या गाडीत. तर काही युनिक आहे या गाडीमध्ये. तर या सर गाडीमध्ये काही वेगळा लुक दिसतो गाडीचा. तर बॉस गाडीसारखी गाडी दिसते आता फ्रंटचा शो. तर अजून शोचं काम बाकी आहे गाडीचं. तर बघू शकता तुम्ही हायड्रोलिक होते गाडी. तर आता नवीनच हायड्रोलिक सेटअप केलेला आहे, त्याच्यामुळे थोडं गाडीचं मागचा साईडला जास्त लोड आहे. त्या कारणामुळे अशी गाडी डिसबॅलन्स होण्यासारखं होते. तर अजून भरपूर अर्धीच हायड्रोलिक झालेली आहे, पण आपण थांबून घेतलेली आहे. तर लायनरी सेटअप वरती जातो मित्रांनो, बघू शकता तुम्ही. फायनली मित्रांनो तुम्हाला ऑल गाडी दाखवलेली मी जयशंकर बँड फास्ट यांची. तर गाडी कशी वाटली, न्यू गाडी बनवलेली त्यांनी, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर एक नंबर गाडी वाटली मित्रांनो मला, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर जय खानदेश मित्रांनो. आणि आपले ब्लॉग आता रेग्युलर येत राहतील, तर कंटिन्यू आपले ब्लॉग बघत राहा तुम्ही. तर जय खानदेश. तर मित्रांनो आपण आता लोकेश भाऊंच्या गॅरेजकडे जातोय. तर आपल्या मारवाडची जी गाडी आहे ती लोकेश भाऊंच्या गॅरेजला लागलेली मित्रांनो. तर मला कन्फर्म माहिती नव्हतं. तर ही घोडगावची गाडी गजानन बँड मी मला ती सांगितलेली होती. तर इकडच्या साईडला आहे जय दुर्गा महा म्युझिकल बँड. तर या ठिकाणी गाणे पण चालू आहे. तर ही ठिकाणी भारत बँड गाडी 914 समोर जय दुर्गा महा म्युझिकल बँड आहे. न्यू अपडेट्स चालू आहे.
आणि या ठिकाणी एक गाडीचं काम चालू आहे, नसीब बँड मारवड ही गाडी मित्रांनो ती जी मी तुम्हाला सांगत होतो मागे. तर नसीब बँड मारवड यांची गाडी आहे. तर न्यू गाडी मित्रांनो त्यांची भारत बेंज. तर या गाडीचं काम आहे रॉकस्टार 88ची जी न्यू गाडी आहे त्या गाडीसारखं डिझाईन केलेली आहे या गाडीला. अजून भरपूर काम बाकी आहे. तर मागे लायनरे वगैरे सेटअप लावला गेलेला आहे आणि मीड फिट करण्याचे बाकी आहेत. तर तिकडे सॉन्ग चालू आहे त्या कारणामुळे आपण इकडूनच दुरूनच शूट करू, कारण की कॉपीराईट येईल आपल्या चॅनलला. तर अजून जवळपास 30-35% काम बाकी आहे. तर बाकीचं डिझाईन वगैरे फायनल झालेली गाडीचं. तर इकडच्या ठिकाणी पण ही महिंद्रा फ्युरो दिसते ही गाडी. तर तिथं आता प्लॅटफॉर्म आणि वरचं टॉवरचं काम झालेलं आहे. तर मित्रांनो नसीब बँडची गाडी मित्रांनो ही. तर तुम्ही बघितलेली आहे पूर्ण गाडी. तर लायनरी सेटअप पण पूर्ण न्यू आहे आणि लायनरी थोड्या वेगळ्या दिसत आहेत, कारण की फर्स्ट टाईम मी बघितलं की असं लायनरी नाही कोणत्याच बँडमध्ये. आणि समोर लोकेश भाऊ काम करत आहे. तर आपण इथून लवकरच निघू, कारण की सॉन्गची कॉपीराईट येऊ शकते आपल्या चॅनलला. तर आपण आता आलेलो आहे लोकेश भाऊंच्या गॅरेजमध्ये. तर ही आहे या ठिकाणी आयसर गाडी आहे मित्रांनो ही. तर बघू शकता तुम्ही इकडच्या साईडला आहे. बापरे बापरे बापरे, किती बेसचा टप्पा आहे. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 बेस मागच्या साईडला आहेत मित्रांनो. तर नवीन गाडी बनत आहे ही असा माझा अंदाज आहे. इकडच्या साईडला ही आहे एक आयसर गाडी मित्रांनो. तर अगोदर ही जी गाडी आहे यांचा बँड असेल, कारण की त्यांचं जनरेटर अगोदरचं दिसत आहे त्या कारणामुळे. तर त्यांनी पण न्यू गाडी घेतलेली आहे आयसर गाडी मित्रांनो. तर ही समोर आहे भारत बेंज गाडी मित्रांनो. मी तुम्हाला महिंद्रा फ्युरो सांगितलेली होती. तर साऊंड खतरनाक टाकलेला त्या गाडीमध्ये पण. आणि इकडे महिंद्रा आपला सॉरी आयसर गाडी आहे. तर पेटी बॅग गाडी मित्रांनो बघा. तर मित्रांनो सुपर झनकार नाही झनकार बँड पाष्टे यांची गाडी न्यू गाडी मित्रांनो. आयसर गाडी घेतलेली त्यांनी. तर पूर्ण न्यू गाडी आणि पूर्ण न्यू सेटअप आहे गाडीचा. तर मागच्या साईडला 16 बेस आहेत वाटतं गाडीत. 20 बेसचा सेटअप आहे गाडीमध्ये. तर एक नंबर लुक वाटतोय गाडीचा. आणि इकडच्या साईडला नसीब बँड मारवड यांची गाडी. हायड्रोलिकचं काम चालू आहे भारत बेंजची गाडी त्यांची. तर चला आपण आता कंटिन्यू पुढे जाऊ. आणि नसीब बँडचं कॅबिनेट आहेत, सर्व न्यू कॅबिनेट आहेत आणि बाकीच्यावरती लोड केलेले आहेत. आणि झनकार बँड शिरपूर यांच्या गाडीचं काम चालू आहे. तर मागच्या साईडला स्लायडिंग लायनरी आहे आणि वरती पण बेसचे कॅबिनेट आहेत. तर आपण इकडे पुढे येऊ परत. तर इकडे पण एक फ्युरो गाडीचं काम चालू आहे. तर ही पण न्यू गाडी पूर्ण. आणि इकडच्या साईडला एक आयशर गाडी आहे. तर या गाडीचं पण पूर्ण न्यू लुकचं काम चालू आहे. जय दुर्गा मा गाडी बँडची गाडी आहे. तर मित्रांनो न्यू गाडीचं काम चालू आहे आता एवढं.
तर परत येऊ आपण आणि पूर्ण गाडीचं काम झाल्यावरती आपण बघू. तर जय खानदेश मित्रांनो, तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपवू.